महाराष्ट्र जय शिवराय बघू शकता, एवढे लोक आहेत त्या चौकीमध्ये. एकही माणूस ह्याच्यातला, एकही साहेब, एकही मॅडम आमच्यासाठी काही करत नाहीत. आम्हालाच म्हणतात गप्पा बसा, शांत बसा, आम्ही करू. गेले 4 वर्ष आम्ही सहन करतोय. गेले 4 वर्ष आणि 5 दिवस झाले कंप्लेंट देऊन. ह्याच्यातलं कुणीही साहेब हे करत नाहीत. आणि हे बघा, हे साहेब व्हिडिओ बनवतात, हे बघा. हा करा, हा करा. गेले 4 वर्ष आणि आता उद्या माझ्या मुलाला, मला, माझ्या आईला, पप्पाला काय झालं ना, हे सगळे जिम्मेदार असतील. तुम्हाला मी सांगते, प्लीज या, मला सहकार्य करा. मला तुमच्या मदतीची लई गरज आहे. नाही तर आज आहे ना, मी या चौकीसमोर जीव देईन. आज मी इथे आता जीव दिल्याशिवाय जाणार नाही. कारण की हे लोक त्या गुन्हेगाराला शिक्षा करत नाहीत. त्या गुन्हेगाराला शिक्षा करत नाहीत. आम्हालाच बघा कशी भीती घालतायत, आम्हाला धमकी देतात. मी सुद्धा व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्ही बघून घेऊ शकता. हे ते सर आहेत, हे त्या मॅडम आहेत, ह्या मॅडम आहेत, त्यांचं नाव बघू शकता तुम्ही. हे बघा, हे सर आहेत, हे बघा, हे सर आहेत, हे बघा, हे सर आहे आमचं. आम्हाला भीती घालतायत. आम्ही तुमचा व्हिडिओ बनवून व्हायरल करू, तुम्हाला काही न्यायच भेटणार नाही. आम्हाला फक्त आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही न्याय मागायसाठी भीक मागतोय. हे लोक आम्हाला न्याय देत नाही. हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनाला जर काहीच वाटत नसेल ना, तर आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत. कारण या महाराष्ट्रात हुकुमशाही का लोकशाही, आता हे खरं अडचणीचा विषय बनला आहे. कारण एक महिला गेली सातत्याने 4 वर्ष पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत आहे, केस दाखल केलेली आहे, तरीही पोलिसांकडून तिला कोणतीच मदत भेटत नाहीये. आणि या महिला एवढ्या चौकीमध्ये रडत रडत हा व्हिडिओ बनवत आहेत आणि पोलीस या महिलांचा इज्जत करायची सोडून त्यांचा व्हिडिओ बनवत आहेत. हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे महाशय पोलीसवाले असे काही माजलेले अधिकारी आहेत ना, हे यांना विसर पडलाय की याच गोरगरिबांच्या टॅक्समधून यांचा पगार भेटतो. ह्यांना ज्या सोयी सुविधा भेटतात त्या याच गोरगरिबांच्या टॅक्समधून भेटतात. हे असे काही माजलेले अधिकारी आहेत ना, यांना या माझं एकच सांगणं आहे की साहेब, उद्या जर तुमची आई, बायको, मुलगी जरी अशीच एखादी केस घेऊन जर कंप्लेंट घेऊन जर चौकीमध्ये आली, त्यावेळेस तुम्ही असाच व्हिडिओ तिचा तयार करा आणि काय करायचं ते करा. दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी महाशय अधिकारी आहेत पोलीसवाले, जे माणसं म्हणून आहेत, ह्यांना माणूस म्हणून जगण्याचा तरी अधिकार आहे का? आणि ज्या महिला आहेत, ह्या महिलासुद्धा ज्या अधिकारी आहेत, त्यांनीही त्या महिलेची मदत करायची सोडून त्याही अशा ठामपणे उभा आहेत त्या ठिकाणी. एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे की या महाराष्ट्रात खरंच आता लोकशाही संपून लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि हुकुमशाही चालू झालेली आहे. कारण एखादी महिला एवढी रडत रडत जर पोलिसांकडे विनवणी करत असेल की त्या महिलेला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, तर साहेबांनी तिला मदत करायची सोडून हे साहेबवाले त्याच महिलेला अधिकार धमकी देत आहेत, तुझा व्हिडिओ व्हायरल करू, हे करू, ते करू. आणि एवढे महाशय पोलीसवाले त्या महिलेचा व्हिडिओ काढत आहेत. त्यातला एक जरी अधिकारी त्या महिलेला मदत करण्यासाठी जर ते पुढे आला तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि आज महाराष्ट्रात अशी रीत पडलेली आहे, लोकांमध्ये अशा भावना आहेत की सगळं घडल्यानंतर पोलीस येतात, पण घडायच्या अगोदरच जर आपण त्या महिलेला जर न्याय दिला तर पुढली जी अघटित घटना आहे ती कदापि घडणार नाही. आणि अशा अधिकाऱ्यांचा खरंच जाहीर निषेध करतो की गोरगरिबांच्या टॅक्समधून पगार घेता आणि गोरगरिबांच्या मदतीला तुम्ही धावून येत नाहीत. आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढे अधिकारी असताना सुद्धा ही महिला किती रडतीये याचं मनाला खूप वाईट वाटतं मित्रांनो. कारण एवढी लाजिरवाणी गोष्ट आजपर्यंत मी पाहिलेली नाही आहे की एवढं व्हिडिओ बघताना हा खरंच मनाला एवढं वाईट वाटतं मित्रांनो. एखादी महिला 4-5 वर्षापासून जर पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत असेल तरीही पोलीसवाले काहीच करत नाहीत. उद्या हाच प्रकार जर ह्यांच्या घरातल्या जर कोणासोबत घडला तर ते कंप्लेंटची वाट पाहतील का? मलाही माहिती आहे, आपणालाही माहिती आहे, कंप्लेंट दाखल करण्याच्या आधी त्या व्यक्तीला धरून आणून इतका चोपतील हे, कारण हा त्यांच्या घरातला इज्जतीचा विषय असणार आहे ना. कारण फक्त ह्यांनाच इज्जत राहिलेली आहे, गोरगरीब लोकांना इज्जत राहिलेली नाही आहे. आणि साहेब, एवढा माज नसू नये वर्दीचा, कारण ही वर्दी कधी ना कधी निघणार आहे अंगावरून. ज्यावेळेस तुम्ही असे सर्वसामान्य होताल ना आमच्यासारखे, त्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही किती पाप आणि किती पुण्य केलं. लाज वाटते अशा अधिकाऱ्यांची मनाला. खूप असा व्हिडिओ बघितल्यानंतर ना खूप मनाला वाईट वाटतं.